आपण बघतोय सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटायला अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे। मागच्या काही वेळापासून शिष्टमंडळ आणि जरांगे पाटलांमध्ये चर्चा सुरू आहे। शिष्टमंडळामध्ये आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन आहेत, त्याचबरोबर उदय सामंत आहेत, संदीपान भुमरे आहेत। मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता शिष्टमंडळ काय भूमिका घेते आणि त्यानंतर सरकार काय भूमिका घेते बघणं महत्त्वाचं आहे। सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे। सरसकटला पर्यायी शब्द तुम्हाला सगळे सोयरे दिला होता असंही जरांगे पाटील म्हणालेत। सोयरे म्हणजे कोण? जरांगेंच्या शिष्टमंडळाला वारंवार एकच प्रश्न, आई ओबीसी असेल तर मुलाला त्याच्या वडिलांचीच जात लागणार असं महाजन म्हणालेत। तुम्ही सगळे सोयरे कोण धरले आहेत ते स्पष्ट करा असंही जरांगे पाटील म्हणालेत। नोंदी सापडल्या तरी पत्नीला आरक्षण, सोयरे म्हणजे कोण? जरांगेंच्या शिष्टमंडळाला वारंवार प्रश्न, पुतण्या सोयरा होतो का असा सवाल जरांगेंनी शिष्टमंडळाला केलेला आहे। सरसकटला पर्यायी शब्द तुम्हाला सगळे सोयरे दिला होता असंही जरांगे पाटील म्हणाले। नोंदी सापडल्या तरी पत्नीला आरक्षण मिळणार नाही असं महाजन म्हणाले। आई आणि पत्नी सगळे सोयरे होऊ शकत नाहीत असं महाजन म्हणाले आणि त्यामुळे आता बोलणी सुरू आहेत। आंतरजातीय लग्नामध्ये मुलाची जात लागते, मुलीची नाही असंही उदय सामंत म्हणालेत। वडिलांच्या व्यतिरिक्त आत्या मामाला आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केलेली आहे। त्यामुळे आता काय नेमकी चर्चा होते आणि त्यानंतर चुलत भाऊ, मुलगा, मुलगी यांना आरक्षण मिळणार असल्याचं महाजन म्हणालेले आहेत। सर्व नातेवाईकांना आरक्षण दिल्यास कोर्टात टिकणार नाही असंही महाजनांनी म्हटलेलं आहे। केवळ रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। आई ओबीसी असेल तरी मुलाला त्याच्या वडिलांची जात लागणार असल्याचे ते म्हणालेत। मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या अशी जरांगे पाटलांची मागणी आहे। आता सरकार यावर काय भूमिका घेते हे बघावं लागणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीला मध्ये पोहोचलेलं आहे। नोंदी सापडल्या तरी पत्नीला आरक्षण मिळणार नाही, नोंदी सापडल्या तर मुलगा आणि मुलीला आरक्षण मिळेल असंही महाजन म्हणालेत। आई ओबीसी असेल तर मुलाला त्याच्या वडिलांची जात लागणार असं महाजन म्हणालेले आहेत। तुम्ही सगळे सोयरे कोण धरले आहेत ते स्पष्ट करा असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत। नोंदी सापडल्या तरी पत्नीला आरक्षण मिळणार नाही असं महाजन यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा सुरू आहे। शिष्टमंडळातले सगळे नेते आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे। मागल्या काही काळापासून मागच्या काही तासांपासून ही चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे सरसकटला पर्यायी शब्द सगळे सोयरे असा दिला होता असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। आपण ही दृश्य बघतोय, सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटलांमध्ये चर्चा सुरू आहे। मागच्या काही वेळापासून ही चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जरांगे पाटलांच्या मागण्या आणि त्यांच्यासोबत चर्चा करणारे शिष्टमंडळ आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळे सोयरे म्हणजे कोण हे अगोदर तुम्ही स्पष्ट करा असं जरांगे पाटलांनी या शिष्टमंडळाला सांगितलंय। सगळे सोयरेचा अर्थ तुम्ही मामा मामी असा गृहीत धरला असंही महाजन म्हणाले। बायकोला देखील प्रमाणपत्र देता येणार नाही, आजोबा काका मुलांना सर्वांना प्रमाणपत्र मिळेल असं महाजनांनी जरांगे पाटलांना सांगितलंय। आई ओबीसी असेल तरी मुलाला त्याच्या वडिलांची जात लागणार असल्याचंही महाजन यांनी जरांगे पाटलांना सांगितले। तुम्ही सगळे सोयरे कोण धरले आहेत ते स्पष्ट करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। नोंदी सापडल्या तरी पत्नीला आरक्षण देता येणार नसल्याचं महाजन म्हणालेले आहेत। त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी होत आहेत, जरांगे पाटलांची समजूत काढण्यामध्ये शिष्टमंडळाला यश येते का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आंतरजातीय लग्नात मुलीची जात लागत नाही, मुलाला ही वडिलांची जात लागते असं सुद्धा महाजन यांनी सांगितलंय। आपण बघतो या सगळ्या चर्चा सुरू आहेत। पुतण्या सोयरा होतो का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। सर्व नातेवाईकांना आरक्षण दिल्यास कोर्टात टिकणार नाही असंही महाजनांनी सांगितलंय। केवळ रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलंय। संदीपान भुमरे असतील, उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, ह्या सगळ्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांची चर्चा करतायत। आरक्षण न मिळाल्यास आमच्या आंदोलनाची तयारी असल्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलेला आहे। शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। रक्ताच्या नात्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे।
बायकोला देखील प्रमाणपत्र देता येणार नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत. नेमके सगळे सोयरे म्हणजे काय, त्याचा संबंध लावलेला आहे, सरसकटचा संबंध काय लावलाय, अशा प्रकारची विचारणा जरांगे पाटलांकडून करण्यात येते. आजोबा, काका, मुलांना सर्वांना प्रमाणपत्र मिळेल असा शब्द महाजन यांनी दिलाय. सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण धरलेले आहेत असं जरांगे पाटलांनी स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळाकडे मागणी केली आहे. नोंदी सापडल्या सगळे सोयऱ्यांना हे आरक्षण द्या अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुणबी नोंदी शोधण्याचं काम मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची समिती या कुणबी नोंदी शोधत होती संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि आता या सगळ्यामध्ये जरांगे पाटलांचा 24 तारखेचा अल्टिमेटम आहे आणि त्या अगोदर 2 दिवस आज ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जरांगे पाटलांची समजूत काढताना मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे, सर्व नातेवाईकांना आरक्षण दिल्यास ते कोर्टात टिकणार नसल्याचं वारंवार गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना सांगितलंय. सरसकट आरक्षण द्या अशी जरांगे पाटलांची मागणी होती. त्यानंतर ज्यांचे कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांची होती. मात्र सगळे सोयरे याचा अर्थ काय लावला अशी विचारणा जरांगे पाटलांनी केलेली आहे आणि त्या अगोदर स्पष्ट करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. आणि या सगळ्याबरोबरच आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा एकदा एल्गार पुकारणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. न्यायालयामध्ये जर आपण सरसकट दिलं तर न्यायालयामध्ये टिकणार ना अशी सुद्धा समजूत घातली जाते जरांगे पाटलांची. सरसकटला पर्यायी शब्द सगळे सोयरे दिला होता असंही जरांगे पाटील म्हणाले. आणि सगळे सोयरे म्हणजे नेमकं कोण कोण त्याच्यामध्ये येतंय अशी सुद्धा विचारणा जरांगे पाटलांनी केली आहे. जर नोंदी सापडल्या असतील तर सरसकट म्हणजे सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे. नोंदी सापडल्या तरी पत्नीला आरक्षण देता येणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. आणि त्यामुळे या सगळी आता चर्चा सुरू झालेली आहे. आंतरजातीय लग्न केलं तर नवऱ्याची जात मुलीला लागते असं सुद्धा जरांगे पाटलांना समजून सांगितलं जात आहे. कारण आपल्याला माहित आहे की वडिलांची जात ही मुलाला लागत असते आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्या त्यानंतर सरकारची भूमिका हे सगळं शिष्टमंडळ जरांगे पाटलांसमोर मांडतंय. मागच्या काही काळापासून या सगळ्यामध्ये चर्चा सुरू आहे. सरकारनं दिलेली मुदत जी आहे